हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे कोथिंबीर घेतलेली मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही लसूण घेतला आहे, एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि एक टमाटा घेतला आहे मीडियम साईजचा. तर ही कोथिंबीर आपल्याला मैत्रिणींनो काय करायची, छान बारीक अशी चिरून घ्यायची बघा अशा पद्धतीने. तर मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच करा. जे कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब पण करा, छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आवडलं तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर पाहू शकता अशा पद्धतीने कोथिंबीर मी छान बारीक चिरून घेतलेली आहे ही. आणि झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो. सकाळच्या टिफिनसाठी तुम्ही आरामशीर करू शकता, एवढी झटपट होती. व्हिडिओ संपूर्ण पहा, जरा पण स्किपमध्ये करू नका, म्हणजे तुम्हाला सर्व काही समजेल मी कशा पद्धतीने करते ती रेसिपी. लसूण बघा आपल्याला छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे. हो, तुम्ही ठेसून पण टाकू शकता किंवा लसणाची पेस्ट करून पण टाकू शकता, पण मी इथे आता चिरून टाकणार आहे. खूप सोप्या साध्या पद्धतीने मी ही रेसिपी तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो. आणि खायला पण तेवढीच टेस्टी होती. अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा करून बघा. तर लसूण आपला छान बारीक चिरून झालेला आहे, पाहू शकता. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, कांदा आणि टमाटा हे पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचं आहे. पाहू शकता इथे टमाटा कांदा मी छान बारीक चिरून घेतलेला आहे. तर आपल्याला आता काय करायचं मैत्रिणींनो, हे एका वाटीमध्ये सर्व काही काढून घ्यायचं आहे. टमाटा, कांदा, लसूण, कोथिंबीर आता हे साईडला देऊया. त्यानंतर इथे दोडके घेतलेत बघा, ही 2 दोडके घेतलेले आहेत. पावशर दोडका आहे मैत्रिणींनो आणि फ्रेश दोडका आहे हो. ते हे दोडक्याचं काय करायचं, आपल्याला पुढचं मागचं टोक आपल्याला हे कापून घ्यायचे अशा पद्धतीने. मध्ये असा कट देऊन आपल्याला ह्याच्या शिरा काढून घ्यायच्यात बघा. जास्त नाही काढायच्या, थोडेच आपल्याला ह्याच्या शिरा काढून घ्यायच्यात. आणि कवळा आहे दोडका मैत्रिणींनो, असा निबार पण नाही आहे की असा निबार असल्यावर कसा आवाज येतो त्या शिरा काढताना. एकदम कवळा लुसलुशीत आहे. तर सर्व दोडक्याच्या शिरा मी काढून घेतल्यात, पाहू शकता तुम्ही. तर आपल्याला या दोडक्याच्या छान अशा फोडी करून घ्यायच्यात. तुम्ही भरून दोडका पण करू शकता मैत्रिणींनो, खूप छान होतो. आणि अशा फोडी करून किंवा दोडक्याची चटणी करून, दोडक्याचे भरपूर प्रकार आहेत, आपण म्हणजे बनवण तसं आहे. दोडका किसून पण छान चटणी होती किंवा असा टिचून खलबत्त्यामध्ये त्याची चटणी छान होती. अशा पद्धतीने आपल्याला ह्या फोडी करून घ्यायच्यात बघा. एवढी साईज मी केलेली आहे, तुम्ही मोठ्या पण ठेवू शकता, पण बारीक अशा केल्या ना तर सकाळच्या टिफिनला झटपट होणारी रेसिपी आहे. सर्व दोडका मी तुकडे करून घेतलेले आहे, पाहू शकता. तर आता हे एका बाउलमध्ये आपण सर्व दोडका टाकून द्यायचे आपल्याला. त्यानंतर आपल्याला मैत्रिणींनो आता गॅस पेटवून आपल्याला कढई ठेवून घ्यायची, पाहू शकता इथे कढई ठेवून घेतलेली आहे मी. कढईमध्ये मी इथे तेल टाकून घेतलेले आहे, 1.5 पळी तेल टाकलेले आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजाचे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडली ना मग जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा. जिरं पण छान फुलल्याच्या नंतर आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे बघा. भरपूर सारा लसूण मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलाय. त्यानंतर मीडियम साईजचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलाय. आणि हे सर्व आपल्याला तेलावर छान कांदा परतून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. कांदा थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला तिथे मीडियम साईजचा टमाटा मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून देऊया. पाहू शकता तुम्ही, टमाटा पण आपल्याला कांद्यासोबत छान परतून घ्यायचं आहे. चांगला मऊ होस्तोवर परतून घ्यायचं आहे बघा. तर कांदा टमाटा आपला छान परतल्याच्या नंतर कोथिंबीर टाकून घ्यायची तेलावर आपल्याला. मैत्रिणींनो, कोथिंबीर तेलात टाकली ना त्यात कोथिंबीरीचा आरक सगळा तेलामध्ये उतरतो आणि सुगंध खूप छान सुटतो.
त्यानंतर हळद टाकून घ्यायची आपल्याला 1 चमचा, छोटा चमचा आहे मैत्रिणींनो. हळद टाकून झाल्याच्यानंतर किचन किंग मसाला बघा मी टाकते 1 चमचा. त्यानंतर बेडगी मिरची पावडर कलरची 1 चमचा टाकलेला आहे, त्याने रंग खूप छान येतो भाजीला. कांदा मसाला पण टाकूया आपण. धना पावडर टाकली 1 चमचा आणि 2 चमचे मी कांदा मसाला टाकते. मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मैत्रिणींनो. आता हे मसाले सर्व टाकून झाल्यावर छान आपल्याला मसाले तेलावर परतून घ्यायचे. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. हे छान परतून झाल्याच्यानंतर आपण दोडक्याच्या फोडी केल्या होत्या, चिरून घेतलेला दोडका, त्या टाकून द्यायच्यात आपल्याला ह्या मसाल्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचे बघा. मिक्स करून झाल्याच्या नंतर मैत्रिणींनो आपल्याला काय करायचे, मसुराची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली, ही डाळ ह्याच्यामध्ये टाकून द्यायची. तुम्ही ह्याच्यामध्ये मुगाची पण डाळ टाकू शकता किंवा चण्याची डाळ पण टाकू शकता. पण मी कशी झटपट रेसिपी आपली व्हायला पाहिजे, मसुराची डाळ कशी लवकर शिजल्या जाते, त्यामुळे मी मसुराची डाळ टाकलेली आहे, ती लवकर शिजल्या जाते. तशी चण्याची डाळ लवकर शिजल्या जात नाही आणि मुगाच्या डाळीला पण जरा टाईम लागतो, पण मसुराची डाळ लवकर शिजल्या जाते. हे छान मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे. जरा ओलसरच भाजी मी ही करणार आहे. पाणी तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता बघा. जेवढी भाजी असेल तेवढी त्याप्रमाणे पाणी टाकायचे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा. मीठ टाकून झाल्याच्यानंतर परत एकदा भाजी मिक्स करून घ्यायची आपल्याला. मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे भाजीवर एक 5-10 मिनटं. 5-10 मिनटांनी परत झाकण खोलून पाहायचे भाजी आपली झाली आहे का म्हणून. छान मिक्स करून घ्यायची एकदा. पाहू शकता अशा पद्धतीने रंग पण भाजीला खूप छान आला आहे मैत्रिणींनो. 1 मिनटं झाकण ठेवून घेऊया आपण. 1 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून पाहायचे आपल्याला. छान भाजी मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने. अशी ओलसरच भाजी मैत्रिणींनो करायची. कोथिंबीर टाकून घेऊया आपण आता. कोथिंबीर टाकून झाल्याच्या नंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आपल्याला 1-1.5 चमचा. पाहू शकता तुम्ही. भाजी मैत्रिणींनो आपली झाल्याच्या नंतरच शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर टाकून घ्यायची. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. शेंगदाण्याच्या कुटाने कसं भाजीला टेस्ट एकदम छान येते. पाहू शकता आपली भाजी झालेली आहे, पण 1 मिनटं आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे. का आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला, त्यामुळे फक्त 1 मिनटं झाकण ठेवून घ्यायचे. 1 मिनटाच्या नंतर भाजी झाकण खोलून पाहायचे. पाहू शकता मस्त अशी आपली ही दोडक्याची ओलसर भाजी झालेली आहे. तर ही कोणाला आवडली दोडक्याची भाजी मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा ही रेसिपी तुम्ही करून पहा. खूप टेस्टी होती आणि झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो. लाईक करायला विसरू नका. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत बाय मैत्रिणींनो.